नाही, मी सांगितलं एक पावसाची सर पडली, साताऱ्याचा खासदार झाला. इथे तर दादा आणि आम्ही सगळे अखंड पावसात भिजत होतो. त्यामुळं मतांचा वर्षाव या ठिकाणी मोदींवर होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे खासदार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील निवडून जातील अशा प्रकारचा एक शुभ संकेत या चाकणच्या पवित्र भूमीतनं मिळाल्याची जाणीव निश्चितपणे झाली. विकासाला घेऊन खरं तर मतदारसंघात प्रश्न मांडले गेले पाहिजेत. मात्र सध्या लोकसभेमध्ये एकमेकांवर आरोप करत संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवली गेली. विकासाचं काय? आपण आमची भाषणं काढा, आपल्याकडे रेकॉर्ड सगळे असतील, आणि विरोधी पक्षाची भाषणं काढा. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना, हे विकास कामांवरच बोलताना दिसेल. मोदी साहेबांनी 9 वर्षामध्ये काय केलं हे आम्ही जनतेला सांगतोय. किती घरं दिली, किती नळ कनेक्शन दिली, जे जे दिलं ते सांगतोय. आणि भविष्यामध्ये विकसित भारतासाठी आम्ही काय करणार आहोत. बाबा मुद्राचं 10 लाखाचं लोन आहे, 20 लाख करतोय विनातारण. त्या ठिकाणी महिलांना लखपती दिदीसारखी योजना आणतोय. गरिबाच्या कल्याणासाठी आम्ही त्या ठिकाणी पुन्हा रेशनिंग मोफत देतोय. त्याच्यामुळे आम्ही केवळ विकासावर बोलतोय. आता इथली सभा झाली, अजितदादांचं भाषण असेल, मी असेल, आम्ही विकासावर चर्चा केली ना. आपण आरोप प्रत्यारोप ते करतायत, आम्ही करत नाहीत. आणि त्याने आरोप केले तर उत्तर देणं स्वाभाविक आहे. अमोल कोल्हे म्हणतात शेवटच्या सांगता सभेत मी शिवशंभूचा मावळा आहे, अशी भावनिक साथ. अमोल कोल्हेची नौटंकी आता चालणार नाही. अमोल कोल्हेचं पहिलं नाटक होतं, लोकांना माहीत नव्हतं. परंतु आता अमोल कोल्हेच्या नाटकाचा कायमचा पडदा राजकीय बंद करण्याचं काम शिरूर लोकसभेमधली जनता त्या ठिकाणी करेल. कारण अमोल कोल्हेची करणी आणि कथनीतला फरक आहे. आता जेवढं अभिनयाचं कसब त्याच्यामध्ये आहे, तेवढं प्रत्येक सभेत ते अभिनयाचं कसब पोट तिडकीनं आतून ओरडून अभिनय करत दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु छत्रपतींच्या भूमीतली प्रामाणिक जनता आता शिवाजीरावांच्याच मागे उभी राहील. रोहित पवार दुपारी खरं तर वेगळ्या भाषेत म्हटले की जर एकमेकाला पाडायची भाषा केली झाली तर आम्हीही राजकारणात म्हणजे गोटे खेळायला आलो नाही. मला वाटतं गोट्या पण नीट खेळता येत नसतील रोहित पवारला. खरं तर देशामध्ये 400 पार आणि राज्यामध्ये मिशन 48 असं आव्हान भाजपने केलेलं आहे. मात्र या आव्हानाची खिल्ली उडवताना विरोधी पक्ष सांगते की साऊथ में 7 नॉर्थ में हाफ आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या लागतील असं दावा केला जातोय. तुम्ही उडवा आमची खिल्ली, शेवटी आम्हीच गाठणार दिल्ली आणि सत्तेची किल्ली ही आमच्याकडेच असणार. पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात. मला आपल्याला सांगावंसं वाटतं की अजून 2 तासांनी या प्रचाराची मुदत संपते. परवाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे. ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे की देशाची सूत्र, देशाचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा. आणि साहजिकच एकच नाव समोर येतं, ते नरेंद्रजी मोदी. कारण गेले 10 वर्ष नरेंद्र मोदीजींचा जो पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पाहिला तर 70 वर्षामध्ये जी कामं झाली नाही, जे निर्णय घेता आले नाही, ते निर्णय आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेले आहे. आज मी या ठिकाणी जो उभा आहे, आपल्या चाकणच्या आणि या परिसरातल्या आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका आणि माझं विजन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, तो माझा गुण नाही आहे. पण एकंदरीत पाहता गेले 5 वर्ष या मतदारसंघाला जो आपण खासदार निवडून दिला, त्या खासदाराच्या माध्यमातून सगळ्या या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालं.